कधीतरी काहीतरी नवीनही ट्राय करायला हवं. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी फळं घेण्यासाठी बाहेर गेली होती. येताना बघितलं तर छान ॲव्होकॅडो दिसले, तर मी हे खरेदी करून आणले. मी यापासून एक सँडविच तयार करणार होती, पण मुलांना याचा मिल्कशेक पिण्याची फार इच्छा झाली. तर मी म्हटलं चला आज याचा मिल्कशेक तयार करूया. यासाठी ॲव्होकॅडो मधनं कट करून घेतलं, त्यातली बी काढून घेतली आणि त्याचा गर पूर्ण डिशमध्ये काढून घेतला. बरं, याचा जर आपण तसाच मिल्कशेक केला असता तर तो चवीला एवढा छान लागला नसता, कारण की याची चव थोडीशी तुपकट अशी लागते आणि हे थोडं फिक्कं देखील असतं. तर यासाठी मी एक सफरचंद कट करून घेतलं, त्याचे साल काढून घेतले आणि त्यात थोडंसं दूध आणि मध टाकलं. थोडेसे ड्रायफ्रूट भिजवले होते, ते सुद्धा मी यात ॲड केले आणि मगज बी आणि इतर सीड्ससुद्धा मी यात ॲड केल्या. त्यामुळे हे अगदी असं हेल्दी मिल्कशेक तयार झालं. हा मिल्कशेक चवीला तर अगदी अप्रतिम झाला होता, पण सफरचंदामुळे हा तरी एवढा गोड लागत नव्हता. त्यामुळे मी यावर थोडंसं मध ॲड केलं आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट ॲड केले. हिवाळ्यात तसंही आपल्याला पाणी खूप कमी प्यायला जातं आणि शरीरात पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपण फळं तरी भरपूर खायला हवे, जेणेकरून शरीरात पाण्याची पातळी ही समप्रमाणात राहते आणि फळं पचायला देखील हलके असतात. तर सकाळचा असा हेल्दी ब्रेकफास्ट एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहायला तुम्हाला कुठली रेसिपी आवडेल हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.